एकेकाळी शौनकासह सर्व ऋषीमुनींना पुराणे सांगणारा डोम हर्षपूर्ण सुधारून प्रश्न केला। त्या ऋषी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, मनात इच्छा असल्यावर कोणत्या व्रताने किंवा तपाने प्राप्त होईल याचे ज्ञान व्हावे अशी आमची मनीषा आहे, तरी ते ज्ञान आम्हाला सांगावे। तेव्हा सूत सांगू लागले, भगवान कमलापती विष्णू यांना नारद मुनींनीच विचारले। तेव्हा देवर्षी नारदांना भगवंतांनी जे सांगितले तेच आपणास सांगतो, शांतपणे ऐकावे। सूत सांगू लागले, एकदा भक्तियोगी नारद हे परोपकार अनेक लोक संचार पोहोचले। त्यावेळी स्वकर्म प्रभावी अनेक योनीमध्ये जन्मून दुःख बोलवले असे जनतेने पाहिले। या जनांचे दुःख नष्ट करण्यासाठी कोणता उपाय करावा हा विचार मनात होईल ते विष्णू म्हणजे वैकुंठी पोहोचले। तिथे शुक्ल वर्ण 4 हात असणारे तसे शंख चक्र गदा व पद्म धारण करणाऱ्या गळ्यात वनमाला धारण केल्याच्या नारायणाचे दर्शन घेऊन त्याची स्तुती केली। नंतर ते म्हणाले, वाचा व मन या पलीकडे ज्याचे रूप असते, ज्याची असामान्य शक्ती असते, ज्याला प्रारंभ मध्य आणि अंत असत नाही, जो निर्गुण निराकार आहे, सत्व रजतम या गुणांच्या अतीत असा आत्मा आहे, जो सर्वात अस्तित्वात आहे, जो भक्तांच्या दुःखांचा नाश करतो, अशा श्री विष्णूला आम्ही करतो। ही स्तुती ऐकून श्री भगवान विष्णू नारद म्हणाले, हे नारद, कोणत्या हेतून आलायस? तुझ्या मनाची इच्छित मला सांग, मी त्याचे निराकरण करीन। त्या प्रसंगी नारद उत्तर या मृत्यू की सारे जण त्यांच्या कर्मानुसार नाना योनीमध्ये जन्म पाहून आपल्या पापकर्माची फळे भोगत आहेत, तरी हे नाथा मजरवरी कृपा असता त्यांच्या दुःखाचा कोणत्या अल्प उपाय नाश होईल तो उपाय सांगा, तो ऐकण्यास मी उत्सुक आहे। तेव्हा श्री विष्णू भगवान उत्तर, हे वत्सा लोकर कृपा चिंतू चांगला प्रश्न केला, ज्या उपाय लोक मोहमुक्त होतील असा उपाय मी सांगतो। हे नारदा, स्वर्ग लोकात तसेच मृत्यू लोकात एक महद पुण्यदायी गुप्त व्रत अजूनही आहे, ते तुला मी सांगतो। हे व्रत म्हणजे श्री सत्यनारायणाचे व्रत होय। हे व्रत केल्याने माणसाला लगेच सुख मिळून लोकी मोक्ष मिळतो। या भगवंताच्या उत्तरावर नारद म्हणाले, त्या व्रताचे फल त्याचा विधी कसा आहे, कोणी करावे, हे व्रत केव्हा करावे ते मला सविस्तर सांगितले। भगवान विष्णू म्हणाले, हे व्रत दुःख शोक दैन्य नष्ट करून धनधान्याची समृद्धी करणारे आहे, तसेच सौभाग्य संतती व सर्वत्र विजय मिळवून देणार असे व्रत श्रद्धा व भक्तिपूर्वक आचरावे। ब्राह्मण तसेच आपले यांच्यासह सायंकाळी सत्यनारायण प्रदोष काळी पूजा करावी। दूध तूप गव्हा गर्वा साखर केळी प्रत्येकी सव्वा प्रमाण समभाग घेऊन भक्तिभावाने प्रसाद केला, तो प्रसाद श्री विष्णू म्हणजे सत्यनारायण अर्पण करावा। गव्हा गर्वा साखरे न मिळाल्यास तांदळाचा रवा व गुळ घेऊन ते सव्वा प्रमाण शिरा गुंतूचा नैवेद्य श्री सत्यनारायण भगवंताला अर्पण करावा। आप्तजनास कथा ऐकावी, ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी, बंधुजनास ब्राह्मणाला भोजन द्यावे, भक्तिभावाने प्रसाद घ्यावा। रात्री नृत्य गीत गायनाचा कार्यक्रम ठेवावा। नंतर सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी जावे, किंवा आपल्या घरी जर सत्याची पूजा केली असल्यास सत्यनारायण जागवून मग झोपावे। आता वेगळं काय जागवावं लागेल, तुमच्या मोबाईलमध्ये भक्ती गीता असतात एक तास अशा प्रकारे माणसाची इच्छा पूर्ण होईल, हे निसंशय होय। या कलियुगात मृत्यूची सुखप्राप्तीचा सोपा सुलभ उपाय आहे। नमस्कार करतच राहायचा, अध्याय संपलाय।